नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ढाबा टाईप अख्ख्या वांग्याची भाजी, सगळ्या वांग्याची भाजी। तर आपण बनवूया सगळ्या वांग्याची भाजी। हे बघू शकता तुम्ही, आता मार्केटमधून एकदम मस्त ताजे ताजे असे वांगे आणले, एकदम अगदी हिरवेगार। तर त्या वांग्यांना असे छान असे पाहून घ्यायचे, जर का त्यांना बारीक छिद्र असलं तर मध्ये कीड लागलेलं असू शकते। तर आपण असे छान असे वांगे निवडून आणायचे। तर हे छान असे वांगे निवडून आणले, तर आपण आता यांची सगळ्या वांग्याची भाजी बनवणार आहोत, एकदम ढाबा स्टाईल। तर ते बनवण्यासाठी अगोदर आपल्याला याचे काटे वगैरे काढून घ्यायचे, या पद्धतीने चाकूने काढून घेतल्यानंतर हे थोडं देठही कापून टाकायचे आहे, कारण एवढे मोठे मोठे देठ आपल्याला पातेल्यात किंवा कढईमध्ये परतवता येत नाही, म्हणून थोडे देठ कमी करून घ्यायचे। आणि कमी केल्यानंतर आपल्या वांग्याला असे मधून चीर द्यायची। चीर दिल्यानंतर आपण असं त्यांना मध्ये चांगलं बघून घ्यायचे, की जेणेकरून कीड लागलेली नाही आपल्या वांग्याला। अशा प्रकारे आपण बघून घ्यायचे। असे आपल्याला प्रत्येक वांग्याला चांगलं बघून कापून घ्यायचे। तर मी आता सगळे वांगे कापून घेणार आहे। आता आपले वांगे कापून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, एकही वांग्याला कीड लागलेली नव्हती। सगळे वांगे अगदी पांढरे शुभ्र आहेत आतमधून। आता आपण यांना धुवून घेणार आहोत। यांना आपण चांगलं दोनदा धुवून घेणार आहोत। यांना छान असं धुवून घ्यायचे व पाणी फेकून द्यायचे। आपण असं यांना धुवून घेतले। आता आपण यांना कढईमध्ये थोडे बाफवून घेणार आहोत। अगोदर बाफवल्याने काय होते, मग मसाला याच्यात छान मध्ये घुसला जातो, म्हणून यांना अगोदर, आणि त्या मसाल्यात शिजतही नाही, म्हणून मी अगोदर यांना कढईमध्ये बाफवून घेणार आहे। तर ते बाफवायचे कसे, तर आपण बघूया। आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यात आता तेल टाकून घ्यायचे आहे। मी असं तेल टाकून घेतलं। तेल टाकल्यानंतर त्याच्यात आपण थोडं जिरे टाकूया। जिरे टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकून घेऊ। आपण आता हे वांगे याच्यात तेलामध्ये एक एक सोडायचे आहे। असे दाबून घेतले तर ते कडसडी लागत नाही आणि भाजी आपली छान लागते। तर अगोदर मी ते यांना वाफवून घेणार आहे। तर ते टाकल्यानंतर थोडं आपल्याला पाण्याचं एकदम मामूली पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर आपण त्यांना असे थोडं ढवळून घेऊ, की जेणेकरून प्रत्येक वांग्याला आपल्या तेल लागेल। आता आपण त्यांच्यावर प्रत्येक वांग्याला आपल्या हळद आणि जिऱ्याचं तेल लागलं की ते छान असे बाफवून जातात। तर ते बाफवण्यासाठी आपल्याला आता त्याच्यावर झाकण ठेवायला, तर आपण त्याच्यावर आता 5 मिनिट झाकण ठेवून घेऊ। मी आता वांग्यांवरती झाकण ठेवलं, तोपर्यंत आपण आपला मसाला भाजून घेऊ। तर मसाल्यासाठी आपल्या वांग्याच्या मसाल्यासाठी मी एवढे शेंगदाणे भाजलेले आहेत, एवढे खोबरे भाजलेले आहेत, आपले एवढे खोबरे भाजलेले आहेत, एवढे 2-3 अद्रकचे तुकडे घेतलेले, आणि ह्या लसूण पाकळ्या घेतलेल्या, एक टोमॅटो घेतलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता, आपण खोबरे असे खमंग भाजून घेतलेले आहे। असं भाजून घ्यायचे, अगदी कच्चे ठेवायचे नाही आणि जळून द्यायचे नाही। आणि हा एक मध्यम आकाराचा मी कांदा कापून भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, कांदासुद्धा आपला खमंग म्हणजे गुलाबी रंगाचा किंवा सोनेरी रंगाचा भाजून झालेला आहे। तर आपल्याला हे सर्व मसाले बारीक करायचे, मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। तर अगोदर आपण शेंगदाणे थोडे जाडसर करून घेणार आहोत। एकदम बारीक नाही करायचे, थोडे जाडसर करून घ्यायचे। तर मी शेंगदाणे या प्रकारे वाटून घेतलेले आहेत। आता आपले शेंगदाणे आपण वाटीत काढून घ्यायचे आहेत। आणि आपण आता याच्यात खोबरे वाटून घेणार आहोत। खोबरे आणि अद्रक
अगोदर वाटून घ्यायचे, कारण मग ते पाणी टाकलं तर आपलं खोबरं बारीक वाटलं जात नाही, म्हणून मी अगोदर खोबरं वाटून घेणार आहे. खोबरे हे कोरडे सुखे जर वाटलं ना तर एकदम बारीक होते, आणि आपल्या इतर मसाल्यांमध्ये वाटलं तर ते वाटलं जात नाही, म्हणून अगोदर खोबरे आणि अद्रक वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले खोबरे जर असे आपण कोरडं वाटून घेतलं तर बारीक होऊन जाते. तर आपण त्याच्यात आता आपले दुसरे मसाले घेणार आहोत. तर कांदा आणि लसूण आणि कोथिंबीर घ्यायचं आहे. कोथिंबीरसुद्धा आपल्याला याच्यात बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण यांना वाटून घेऊ. थोडं पाणी टाकून घ्यायचे आहे. आता आपण आपला मसाला बारीक करून घेऊ. आता आपण आपले वांगे बघूया. बघा, आपले वांगे छान असे वाफवलेले आहेत. फक्त त्यांना आपण आता बघून घेऊ. आपले वांगे छान असे झालेले आहेत, अगदी नरम शिजून गेलेले आहेत. आता अशा वांग्यांमध्ये मसाला छान घुसतो आणि ती भाजी छानही लागते. आता मी हे पूर्ण वांगे असे तेलातून बाहेर काढून घेणार आहे. आता आपल्या या कढईतलं तेल असंच राहू द्यायचं आहे, आणि आपण आता कढई मसाला करणार आहोत. तर मी हीच कढई गॅसवर ठेवणार आहे. गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यात अजून थोडे तेल टाकायचे आहे. तेल टाकून घेतलेले आहे. आता आपलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. नंतर आपण त्याच्यात मसाला टाकू जो आपण वाटून घेतलेला आहे. आता आपलं तेल तापून गेलेलं आहे, तर त्याच्यात आपण आपला हा मसाला टाकून घेणार आहोत. मसाला पूर्ण तेलात टाकून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला तेलात छान असा भाजून घ्यायचा आहे. आता या मसाल्याला आपण टाकणार आहोत 2 चमचे तिखट, 1 चमचा धन्यांचं बारीक केलेलं कूट आणि थोडा गरम मसाला. गरम मसाला थोडाच टाकायचा, अगदी जास्त टाकला तर तो आपल्याला त्रासदायक होऊ शकतो. आणि आता हा पूर्ण मसाला असा त्याला छान असा भाजून घेणार आहे. तर आपला मसाला आता मिक्स करून झालेला आहे चांगला. तर गॅस फ्लेम थोडी मिडियम करायची आणि आपल्या मसाल्यावर आपल्याला 5 मिनटासाठी झाकण ठेवायचे आहे, की जेणेकरून मसाला चांगला तेलात भाजलाही जाईल आणि चांगलं तेलही सुटेल. तर मी आता मसाल्यावर 5 मिनटं झाकून ठेवणार आहे. तर आपल्या मसाल्यावर झाकण ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण काय करून घेऊ, हा एक टोमॅटो आहे छोटा, आपण याला मिक्सरमधून बारीक करणार आहोत. आपल्याला मसाल्यात हा टोमॅटोची ग्रेव्हीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर आपला मसाला 5 मिनटांनी आपण बघू, तोपर्यंत टोमॅटो बारीक करून घेऊ. तर आपल्या मसाल्याला 5 मिनटं झालेले आहेत. तर आपला मसाला पण बघू. तर बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि छान भाजूनसुद्धा गेलेलं आहे. तर आपण त्याच्यात आता हे टोमॅटो वाटला होता लाल एक, तो आपण याच्यात टाकून घेणार आहोत. टाकल्यानंतर मसाला मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅस फ्लेम थोडी वाढवून ती ग्रेव्ही चांगली मसाल्यात भाजून घ्यायची आहे. ही आपल्या टोमॅटोची. तर मी हे पूर्ण टोमॅटो याच्यात टाकून घेतलेला आहे आणि थोडं
पाणीसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स झाल्यानंतर आता आपण याच्यात आपली वांगी टाकणार आहोत. वांगी अशी मसाल्यात टाकली तर मसाल्याचा पूर्ण आपला स्वाद किंवा आपण हे म्हणू शकतो, अर्क म्हणू शकतो, पूर्ण वांग्यांमध्ये घुसला जातो आणि वांगेसुद्धा आपले खायला छान लागतात. तर आपण आता याला अजून 2 मिनटं वांग्यांना मसाल्यात शिजवून घ्यायचे आहे. या प्रकारे वांगे मी मसाल्यात टाकून दिले आणि आता 2 मिनटं झाकण ठेवून घेऊ. आता आपल्या मसाल्याला 2 मिनटं झालेली आहेत. तर बघू आपण बघू शकता वांगे छान असे मसाल्यात भाजले गेले आहेत. आता आपण हा शेंगदाण्याचा कूट केला होता तो आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे. या प्रकारे टाकून घेऊन आपण मसाला चांगला मिक्स करून घेणार आहोत. नंतर आपण थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आपले वांगेसुद्धा अगदी नरम झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान शिजून गेलेले आहेत. आता आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत. पाणी टाकल्यानंतर आपली ही भाजी चांगली ढवळून घ्यायची आणि आपल्या भाजीला चांगलं 2 मिनिट शिजवायचे आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान असा रंग, तेलही सुटले आहे आणि अगदी ढाब्यात भाजी असते वांग्याची तशीच झालेली आहे. आपली भाजीला आता छान उकळी आलेली आहे. भाजी आपली तयार आहे. आता आपण भाजीत कोथिंबीर टाकून घेऊ. तर आपली भाजी आता अगदी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही भाजी बघितली. जर तुम्हाला भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.